हरि ओम. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील पहिल्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज यातील प्रकरण 3 सद्गुरू माझा मायबाप याचा भाग 3 ऐकूया. पहिल्या 12 वर्षांपर्यंत ज्ञानेश्वरीला जे श्रोते येत त्यांच्याकडून मी स्वतः कधीही नमस्कार करून घेतला नाही. सर्व नमस्कार ज्ञानेश्वरी, दासबोध या ग्रंथांना करावेत अशी नम्र प्रेमळ सूचना केली. अर्थातच ती सर्व श्रोत्यांनी पाळली. माझं ज्ञानेश्वरी निरूपण हे प्रथमपासूनच स्वांत सुखाय असल्यामुळे आपण श्रोत्यांना काही सांगतो, शिकवतो असा माझा भाव नव्हता. उलट पक्षी श्रोते श्रवणाला येतात हे त्यांचे माझ्यावर उपकार आहेत असा कृतज्ञतेचा भाव श्रोत्यांविषयी माझ्या मनात होता. ही कृतज्ञता, त्यांच्याविषयीचा पूज्य भाव व्यक्त करण्यासाठी मी मधूनच या श्रोत्यांना आमच्या घरी भोजनास बोलावून त्यांची पाद्यपूजा करीत असे. त्यांच्या चरणी मस्तक ठेवत असे. अर्थात त्यावेळी श्रोत्यांची संख्या मर्यादित होती. पुढे संख्या वाढली तेव्हा मात्र मनोमन मी त्या सर्वांना लोटांगणी जात असे. तरी देखील एक इच्छा मी नेहमी बोलून दाखवत असे की आळंदीला जाऊन मी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिराच्या पायरीवर पडून राहावं आणि भक्तगणांनी माझ्यावर पाय देऊन मंदिरात प्रवेश करावा. अर्थात प्रत्यक्षात हे कधी होऊ शकलं नाही, पण मनोमन मात्र मी अनेक वेळेला हे अनुभवलंय. दुकान चालवत असताना प्रथमपासून मी या दुकानचा नोकर असून भगवंत याचा मालक आहे या भावानं मी दुकान चालवत असे. पुढे पुढे तर हा भाव दिवसेंदिवस वर्धिष्णू राहिला आणि दुकानात मदतीला नोकर ठेवणं देखील बंद करून दुकानची झाडझूड मी स्वतःच करत असे. गुरुपौर्णिमेला सद्गुरू या नात्यानं घरी पूजा स्वीकारित असे आणि लगेच ती भूमिका मान सन्मान सद्गुरूचरणी अर्पण करून दुकानात सेवेला जाऊन झाडझूड करू लागे. एकाच वेळेला अनेक भूमिका कशा करायच्या याचं शिक्षण मला या अनेक उपक्रमातून मिळत गेलं. साधनेची वेळ कधीही चुकू दिली नाही. उलट जितके कार्यक्रम अनुग्रह जास्त तितकी साधना अधिक. जसं जेवल्याशिवाय शरीर चालत नाही तसं साधनेशिवाय पारमार्थिक शक्ती काम करू शकत नाही याचं भान ठेवलं. कारण साधना सुटल्यास खाली घसरण्याची शक्यता असते. स्वामी स्वरूपानंद होते तेव्हा पावसला वर्षातून 2-3 वेळेला तरी जात असे. त्यांच्या निर्वाणानंतर मात्र तिथं जाणं साहजिकच कमी झालं. कारण पुण्यात कामाचा व्याप वाढला. माझं स्वतंत्र स्वयंपूर्ण कार्य पुणे इथं उभारलं. पावसच्या कोणत्याही प्रकारच्या व्यवस्थेत मी स्वतःला कुठेही गुंतवून घेतलं नाही. घेण्याची इच्छा नव्हती. स्वामीजींनाही तसं अभिप्रेत नव्हतं. त्यांनी मला पुण्याला राहून कार्य करण्याची आज्ञा केली होती आणि त्याप्रमाणे आज गेली 20 वर्षांहून अधिक काळ मी पुण्यात राहून कार्य करीत आहे. गावोगाव हिंडून प्रवचन करण्यापेक्षा ठराविक त्याच लोकांसमोर परमार्थ सांगितला, त्यांना समोर बसवून साधना करून घेतली तर त्यांच्यामधून चांगले साधक निर्माण होतील ही माझी कल्पना स्वामीजींना मान्य होती. सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांकडे गेल्यावर साधनेसंबंधीचं नेमकं मार्गदर्शन त्यांच्याकडून झालं. त्यामुळे 1968 नंतरच्या पुढच्या 5 वर्षात माझी खूपच चांगली प्रगती झाली. एरवी त्याला कदाचित आणखी 5-10 वर्ष जास्त लागली असती. स्वामीजींनी मला ध्यानाची पद्धत समोर बसवून सांगितली. मध्यमेतून श्वास कसा घ्यावा हे सांगितलं. पूर्वी मी प्राणायामानं कुंभक करीत असे. आता सहजच कुंभक कसा होतो ते सांगितलं. ध्यानाच्या 5 अवस्था स्वामीजींनी सांगितल्या. पहिली, श्वासाबरोबर मन वर चिदाकाशात नेणं. दुसरं, चिदाकाशात नेऊन मन तिथं स्थिर करणं. तिसरं, आपण द्रष्टा दृश्य गगन. चौथं,
आपणच द्रष्टारूप होऊन राहणं. आणि 5वं, आपणच विश्वाकार होऊन राहणं. शेवटची शांत अवस्था. आज इथेच थांबूया. यानंतरचा 4था भाग आपण उद्या ऐकूया. सद्गुरु असती अंतरात, सत्शिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.